नमस्कार. एक प्रश्न जो नेहमीच विचारला जातो तो म्हणजे हिंदू धर्मात इतके देव का आहेत? म्हणजे बघा ना, राम, कृष्ण, शिव, देवी ही यादी संपतच नाही. आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न अनेकांना, अगदी आपल्यातल्याच अनेकांना गोंधळात टाकतो. तर मग चला, आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. आणि गंमत म्हणजे हा प्रश्न फक्त दुसऱ्या धर्माच्या लोकांनाच पडतो असं नाही, तर स्वतः हिंदूंनाही अनेकदा पडतो. इतके सगळे देव, मग नक्की काय? हा एक मोठा विरोधाभास नाही का? पण थांबा, याच्यामागे खूप खूप खोल आणि सुंदर विचार दडलेला आहे. तर पाहूया, हा खरंच एक विरोधाभास आहे की यामागे काहीतरी अधिक महत्वाचं दडलंय. चला उलगडून बघूया. आपण अनेकदा ऐकतो की हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. आता इथे एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट आहे. कोटी या शब्दाचा अर्थ करोड नाहीये, तर त्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो प्रकार किंवा टाइप्स, म्हणजे 33 प्रकारचे देव. पण तरीही संख्या मोठी आहे नाही का? आणि याचमुळे हा प्रश्न आणखीनच रंजक बनतो. साहजिकच आहे, मनात प्रश्न येतोच की जर इतके सगळे देव आहेत, मग खरा देव नेमका कोण? म्हणजे शिव मोठे की विष्णू? बरोबर ना? हाच तो गोंधळ. आणि याच गोंधळाचं उत्तर आता आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, तर या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला फक्त एका संकल्पनेला समजून घ्यावं लागेल, ती म्हणजे ब्रह्म. या एका शब्दातच या सगळ्याचं उत्तर दडलेलं आहे. तर हे ब्रह्म म्हणजे नेमकं काय? बघा, ब्रह्म म्हणजे कोणी व्यक्ती नाही, तो देव नाही, देवी नाही. ब्रह्म म्हणजे एक अंतिम सत्य, एक अनंत, सगळीकडे पसरलेली दिव्य ऊर्जा, ज्यातून हे संपूर्ण विश्व निर्माण झालं आहे. सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर विजेचं, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं. वीज एकच असते बरोबर, पण ती दिव्याच्या रूपात प्रकाश देते, पंख्याच्या रूपात हवा देते. तसंच काहीसं ब्रह्म आहे, एकच परमसत्य, पण रूपा अनेक. पण इथेच खरी अडचण सुरू होते. हे ब्रह्म कसं आहे? अमूर्त, त्याला रूप नाही, अनंत, त्याला सीमा नाही, आणि निर्वैयक्तिक, म्हणजे त्याच्याशी आपण माणसांसारखं नातं जोडू शकत नाही. आता विचार करा, अशा निराकार गोष्टीशी एक सामान्य माणूस वैयक्तिक नातं कसं जोडणार? हे खूपच कठीण आहे. आणि म्हणूनच ही अवघड, अमूर्त संकल्पना सोपी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एक खूप सुंदर आणि प्रभावी उदाहरण वापरलंय, पाण्याचं आणि बर्फाचं. चला तेच समजून घेऊया. कल्पना करा की ब्रह्म म्हणजे पाणी. पाणी कसं असतं? निराकार, सर्वव्यापी, ज्या भांड्यात टाकाल त्याचा आकार ते घेतं. त्याला स्वतःचा असा काही आकार नाही. आता त्याच पाण्यापासनं काय बनतं? बर्फ. बर्फ म्हणजे काय? तेच पाणी, पण एका विशिष्ट आकारात, एका विशिष्ट रूपात. पाणी आणि बर्फ वेगळे आहेत का? नाही, मुळात दोन्ही एकच आहेत, फक्त रूपं वेगळी. अगदी तसंच देवता म्हणजे त्याच निराकार ब्रह्माचं साकार रूप. प्रश्न हा आहे की मग हे निराकार पाणी साकार बर्फ बनतं कसं? तर याचं उत्तर आपल्यात माणसात आहे. आपल्याला एक वैयक्तिक नातं हवं असतं, एक कनेक्ट हवं असतो. आणि मग भक्ताचं प्रेम, त्याची श्रद्धा, त्याची भक्ती हेच त्या निराकार पाण्याला गोठवतं. आणि त्यातूनच एक साकार रूप म्हणजे बर्फ तयार होतं. तेच रूप म्हणजे आपले देव, आपले शिव, आपले कृष्ण, आपली देवी. बरं मग या अशा व्यवस्थेचा फायदा काय? म्हणजे एकाच सत्याची इतकी रूपं का? यालाच काही जण आध्यात्मिक लोकशाही किंवा स्पिरिच्युअल डेमोक्रेसी म्हणतात. आणि ते का, हे आता पाहूया. याचे फायदे अनेक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला आपल्या आवडीचं, आपल्या स्वभावाला पटेल असं रूप निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं. कोणाला देव आईच्या रूपात जवळचा वाटतो, तर कोणाला मित्राच्या, कोणाला मार्गदर्शक हवा असतो. हे सगळं शक्य होतं. इतकंच नाही, तर यामुळे वेगवेगळ्या प्रादेशिक संस्कृती आणि परंपरांचाही आदर होतो, त्या सामावून घेतल्या जातात. निसर्गात, आपल्या कामात सगळीकडेच देवत्व पाहण्याची दृष्टी मिळते. किती सुंदर आहे ना हे? त्यामुळे ह्याचं सार काय? तर देव अनेक नाहीत, देवाकडे पाहण्याचे, त्याला समजून घेण्याचे आणि अनुभवण्याचे मार्ग अनेक आहेत. काय जबरदस्त विचार आहे हा. आणि आता आपण या सगळ्या विचारांच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे हे सगळे वेगवेगळे मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने हेच सांगितले आहे की तुम्ही कोणत्याही देवाची, कोणत्याही रूपाची पूजा करा. तुमची श्रद्धा खरी असेल तर ती अंतिमतः त्या एकाच परमसत्यापर्यंत पोचते. कितीही वेगवेगळ्या नद्या असल्या
तरी त्या शेवटी कुठे जाऊन मिळतात? एकाच समुद्रात. अगदी तसंच आहे हे. तर मग शेवटी एक प्रश्न उरतो. प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची आणि त्याच मार्गाने त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याची मुभा देणारी ही व्यवस्था, ही आध्यात्मिक सर्वसमावेशकतेचं, स्पिरिच्युअल इन्क्लुझिव्हिटीचं एक सर्वोत्तम उदाहरण नाही का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.